नमस्कार मंडळी, मालवणी किचन आणि व्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. तर हो, ऑफकोर्स आपण गावाला आलो आहोत, म्हणजे कोकणात कणकवलीला. तर आजचा व्लॉग सुरू करतो आहे. आणि काय करणार आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी काही तुम्हाला दाखवणार नाही कोणतं लोकेशन. तर आज आपण आपल्या बागेत आलो आहे. कोणतं तर काजूच्या. तर काजूच्या बागेत रान खूप वाढलं आहे. तर ते रान आपण साफ करणार आहोत. आणि आता तर सध्या मी एकटाच आहे, तर त्याच्यामुळे जी साफसफाई आहे ती मीच सुरू करणार आहे. तर जास्त टाईम नाही हे करणार तुमचा, पण तुम्हाला मी दाखवतो की केवढं साफ करायचं आहे मला. तर ही बघा, तिकडनं एंट्रन्स आहे आपला आणि ही सगळी बाग आहे एवढी. आणि हे जे सगळं रान आहे इकडे तरी ठीक आहे, थोडं कमी आहे. आणि मेन म्हणजे ही जी मुळं आहेत काजूची, ही सगळी मला क्लीन करायची आहेत. कारण का आता बघ, जरा आकाश जर बघितलात तर थोडं ढगाळ वातावरण आहे. आणि ऑफकोर्स आज 20 तारीख आहे, त्याच्यामुळे पावसाचे पण दिवस जवळ आलेत. आणि आज कालच रात्री जर जमीन बघाल तर थोडी ओलसर पण आहे. कालच रात्री पाऊस पडला आहे. तर ही जी झाडं आहेत ही आणि हे आजूबाजूचा जो परिसर आहे तो क्लीन करायचा. आणि मेन हे जे रान आहे थोडंफार ते मी थोडं क्लीन करणार आहे. हे बघा, हे जे गवत आहे ते सगळं क्लीन करायचं. आणि वरती थोडी जास्तच घाण आहे, तर ती क्लीन करायची आहे आपल्याला. हे बघा, हे जे सगळे काजूची पानं, गवत, तिकडे एक ढिगारा काढून ठेवला आहे कालच. तर असं हे 2 दिवसात तर कमीत कमी मला साफ करायचंच आहे. कारण का आता पावसाचे दिवस जवळ आलेत. आणि तिकडे या वाटेच्या त्या बाजूला एक बाग आहे, तिकडे जास्त नाही, तिकडे आपली 5 एकच झाडं आहेत आणि एक जांभळीचं आणि एक रतांबीचं. तर ते पण क्लीन करायचं आहे. ते झाल्यावर अजून 2 बाग आहेत, त्या पण क्लीन करायच्या आहेत. तर पहिली ही जो स्टार्टिंग आहे ती इकडनं करतो. आणि ह्यामध्ये कसा माझा मालवणी पण निघतल आणि नॉर्मल पण लँग्वेज होईल, म्हणजे मराठी. तर तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी आता काय स्टार्टिंग करतो. हे बघा, आता तुम्हाला गडगडण्याचा आवाज येतो आहे की नाही माहिती नाही, बट थोडंसं गडगडतं पण आहे. त्याच्यामुळे मी लगेच क्लिनिंगला सुरुवात करतो इकडे. तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये. तुम्हाला मज्जा येईल, दाखवेल गावात कशी मज्जा पण करतात आणि मेहनत पण. तर चला, स्टे विथ मी. क्लीन करण्यासाठी आपलं हत्यार बघा, हे ह्याला भंगेरा बोलतात. आणि हे एक नोझल आहे, म्हणजे भंगेऱ्यासारखंच आहे, फक्त सिंगल ह्याचं. म्हणजे हे कशाला, जर खाली जर काय वेली बिलीची, हे बघा इकडे वेलीचं मूळवीळ असतं. कधी कधी काय होतं, जर हिरवी वेल असेल तर ती निघत नाही लवकर, म्हणून हे घेऊन आलो आहे तोडायला, जास्त मेहनत नको म्हणून. आणि जर टाईम असतं तर ऑफकोर्स झाडू पण थोडीशी अशी हलकी मारू शकता तुम्ही, बट ते नाही करणार आपण. भंगेऱ्याने सगळा जो रान आहे ते एका साईडला असं गोळा करायचा. आणि जर टाईम भेटलाच तर त्याला आग लावून टाकायची. ही 2 कामं. बघा इकडे जास्तच जरा हे आहे, पत्तेरा पण बोला आणि रान पण बोला. हे बघा, हे सगळं आता काढायचं आहे. आणि एकदम वरती आकाशात बघा, एकदम मळब वातावरण आहे गॅरंटी की आज पाऊस पडेल परत. तर चला, जास्त वेळ नाही करत, मी सुरुवात करते. आणि मध्ये मध्ये दाखवते पण मी कशी करते ती काम. आपला छोटा वर्कर आलाय. आणि आता हा काम बघा कसं करतो. हा बघा, हा जो काजूचा आजूबाजूचा परिसर आहे, आता तो बघा, तो त्याच्या खोऱ्याने बघा कसं साफ करतोय. आणि काल आम्ही, हा बघा, हा जो पॅसेज दिसतोय ना, हा एवढा, ही जी लाईन आहे पूर्ण इथून तिथपर्यंत ती साफ केली. आणि थोडीशी हे बघा इकडे हे साफ केलं. तर मी आता ही बघा, ह्या ज्या वेली आहेत ना, ह्या साफ करतोय कोयत्याने. कधी कधी काय होतं बघा, सांगतो तुम्हाला. ही जी वेल आहे ना, ही जी दिसते, हे बघा ही वाली,
हिचं मूळ जर समजा बारीक असेल तर तुम्ही हाताने किंवा आरामात ओढून असे काढू शकता, बट कधी कधी जाड असतात ह्या. मग अशा वेळेला आपल्याला कोयता उपयोगी पडतो. भांगेऱ्याचा इश्यू काय होतो जेव्हा, आता बघा ही बघा ह्या इकडे दाखवतो तुम्हाला, इकडे ह्या बघा, इकडे ना ह्या मुळासकट ह्या बघा ह्या वेली येते. तर जेव्हा भांगेऱ्याने आपण कचरा ओढतो तेव्हा ह्या वेलींमुळे तो प्रॉपर येत नाही. तर त्याच्यामुळे पहिलं आपल्याला त्या वेली काढाव्या लागतात. मग त्या वेली कशा काढायच्या, एक तर कोयत्याने खरडून, थांबा तुम्हाला प्रयोग करूनच दाखवतो कसा तो. कोयता घेतला, आता हा जो परिसर आहे हा बघा, इकडे आपण असा जो कोयता फिरवला ना, जर त्या वेली आहेत त्या तुटतात. हा बघा, बघा ही बघा, ही जी दिसते ही आहे ती वेल आहे. तर कोयत्यामुळे ती वेल तुटणार, मुळासकट नाही जाणार बट मधून तुटते. मग हा एवढा पॅसेज साफ करायला भांगेऱ्याने इझी जातो. तर आता मी तसंच हा मला पूर्ण पॅसेज एवढा क्लीन करायचा आहे. आणि तो बघा, त्याने आता इथून थोडासा हा पॅसेज एवढा हे केला आहे, म्हणजे ही काजू फ्री केली आहे. आता मी नंतर हे बघा, काजूच्या पण मुळात ह्या वेली असतात, मी नंतर ह्या वेली सगळ्या काढणार. असं आता एक 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 काम सुरू करतोय आम्ही. तर काल काय झालं, काल पावसामुळे मला दाखवता आलं नाही. काल पाऊस पण पडला कोकणात, त्याच्यामुळे मला रेकॉर्डिंग करता नाही आली. आज तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप आम्ही दाखवू. तर मी आता जास्त टाईम नाही माझा हे करत, तो तिकडे काम करता, मी पण काम करते आता. तर आज आपण दुसरा परसव साफ करणार आहोत. दुसरा म्हणजे दाखवतो तुम्हाला किती तिकडे अडचण आहे. तर हे बघा, हे आहे दुसरं परसव आपलं. इकडे जास्त नाही, इकडे ही एक, इकडे ही एक काजू, 3, ही तिसरी, एक जांभळाचं झाड आहे तिकडे, आणि इकडे रतांबीचं. बट आता हे सगळं साफ करायचं आहे, ॲटलिस्ट तेवढं तरी. खाली बघा किती कचरा आहे, हा बघा. कुठे हा बघा, एक बोंडू पण लागलाय बघा, हा बघा. कुठे गेला तो आता. आता बघूया आपण, काठीने भेटतोय का बोंडू आपल्याला. हा एकदमच वरती आहे. थांबा आम्ही काढतो उडी मारून. कोयता कुठे गेला इकडचा आता. मला शोधण्याच्या नावात कुठे हे केला की काय. कोयता कुठे गेला. त्या सिंबाला शोधायच्या ह्याच्यात तो हे केला मी, ठेवला पटकन.
तर काय आहे, साफ करताना ही बघा, ही अशी मुंग्या आणि वाळवी, ही वाळवी आहे ॲक्च्युली, दिसत असेल का, मग झूम करून दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही आहे ना ती वाळवी आहे. तर ह्याच्यामुळे वाळवी नाही 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 मुंग्या आहेत, सॉरी, या मुंग्या आहेत. ह्याच्यामुळे पण प्रॉब्लेम काय होतो की आता हे जसं काजूचं खोड आहे, तर मुंग्या काय करतात, खोडामध्ये जाऊन घर बनवतात आणि कधी खोड पण हा कमकुवत होतो. कशामुळे, तर मुंग्यांमुळे. परत वाळवी पण बसते, तर त्याच्यामुळे पण हे खोड कमकुवत होऊ शकतं. तर आता ह्याच्यावर काय करणार, आता हे तर साफ करून घेऊ आणि मग नंतर ह्याच्या इकडे मुंग्यांची पावडर येते ती टाकू. म्हणजे काय, ॲटलिस्ट खोडावर तरी मुंग्या राहणार नाही. तर ते कधी करणार, बट जेव्हा आम्ही इकडे खत टाकणार त्याच्यासोबतच ती मुंग्यांची आणि वाळवीची पावडर येते ती घालणार. आणि बघा किती मुंग्या आहेत बघा या. तर त्याच्यामुळे पण झाडाला इश्यू होतो. लय काम. आणि त्याच्यात सूर्य पण बघाल तर एकदम तापलो, हालत बेकार झाली आहे एवढ्यातच. आणि ह्या बघा काय वेलींचा बघा काय झाला, तर सगळा साफ करूचा. आज तर होतलं नाही, 1-2 दिवस जातले ह्याकाच. तर काय आहे, आता ही साफसफाई चालू होती ना, तर एक मला कीटक दिसले. हा बघा, मस्तच आहे बघा, एकदम हिरवागार आहे. आपण त्याला इकडेच सोडूया आणि आपल्या कामाला लागूया. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो. आणि लांबून असं बघितलं ना, असं वाटत असेल की हिरवं पान आहे आणि ते फक्त हलतंय. बरं, आता तुम्हाला डोळे दिसत आहेत की नाही माहिती नाही. ते बघा पुढे त्याचे व्हाईट डोळे आहेत. तो बघा पुढे चालतोय बघा. पाय दिसले तुम्हाला, बघा बघा, झूम करून तुम्हाला दाखवतोय मी. म्हणजे काय निसर्गाचं बोलतात ना, काय जादू असते. जर आता इकडे जर हिरवीगार जर पानं असती ना, तर समजलं पण नसतं की इकडे म्हणजे हा प्राणी फिरतोय, कीटक फिरतोय. सेम म्हणजे हिरवं पान आणि त्याच्यात काहीच फरक नाही दिसत आहे जवळून बघितलं तर. हा बघा, चला त्याला आता एकट्याला सोडूया.